शीना बोरा हत्या प्रकरणामुळे कॉर्पोरेट जगत हादरलं। एका हाय प्रोफाईल घरातल्या या मर्डर स्टोरीला अनेक कंगोरे आहेत। नातेसंबंधांचे पेच आणि संपत्तीचा वाद ही बाबही आहेच। 900 कोटींच्या साम्राज्यात शीना बोरा आपल्या आईकडे म्हणजेच इंद्राणीकडे वाटा मागत होती। याच वादातनं ही हत्या झाली असावी ही बाब समोर येते असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। शीना बोरा हत्या प्रकरणातला इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे शीना बोरा ही आपली बहीण असल्याचं इंद्राणी मुखर्जीनं पीटर मुखर्जींना सांगितलं। प्रत्यक्षात या दोघींमध्ये आई आणि मुलीचं नातं होतं। या आई मुलीच्या नात्यातही पैसा सर्वोच्च ठरला, कारण आता प्रॉपर्टीच्या वादातनंच शीना बोराची हत्या करण्यासाठी तिची आई धजावली असं पोलिसांना वाटतंय। शीनाची हत्या संपत्तीच्या वादातून झाल्याचा आरोप खुद्द शीनाचा भाऊ म्हणजेच इंद्राणीचा मुलगा मिखाईलनं केली आहे। एवढंच नाही तर त्यानं हे सगळं प्रकरण उघडकीस आल्यावर आपल्याही जीवाला धोका असल्याचं म्हटलंय। माझी हत्या करण्याचाही प्लॅन तयार असावा अशीही शंका मिखाईलनं व्यक्त केली आहे। Send many mails. I've tried to operate her. You know, from my Facebook account, I've tried to send her a message, but there was no reply. Her number was off. Every number was off. Okay. Then after that, the last resort is Indrani Mukherjee, who is my mom. I asked her again and again. Every time she calls me, I asked her, where is Sheena? Starting, she said that she is fine. She doesn't want to talk to you right now. After like a few while, she told me there is a reason behind it. I'm telling you the reason. See, in the whole media, there is a buzz that I was silent at that point. I was not silent because the thing is that Indrani Mukherjee was funding for me and my grandparents who are ill. Okay, and I don't want, because I have asked her again and again. And the last time when I asked her, it was August 2014. I asked Indrani Mukherjee, please tell me where is Sheena. I just want to have a contact. August 2014. She came to this house. स्टार इंडियात HR असताना इंद्राणी आणि पीटर मुखर्जींचे प्रेमसंबंध जुळले। त्यांनी लग्नही केलं। स्टार इंडियात असताना पती पत्नी एकत्र काम करू शकत नाहीत असा नियम होता। त्यामुळे दोघांनीही राजीनामा दिला आणि दोघांनी INS नेटवर्कची स्थापना केली, ज्यामध्ये इंद्राणी आणि पीटर दोघेही CEO होते। या दोघांनी कॉर्पोरेट जगतात साम्राज्य उभं केलं। मात्र या साम्राज्यात वाटा मागणं इंद्राणीला पसंत पडलं नसावं, ज्यामुळे तिनं शीनाला सोयीस्कररित्या बाजूला केल्याची शक्यता आता पोलिसांकडनं पुढे येतेय। राहुल मुखर्जी या प्रकरणातला महत्त्वाचा दुवा आहे, कारण त्याचे आणि शीनाचे प्रेमसंबंध होते। शीना आणि इंद्राणी आई मुलगी आहेत याची कल्पना त्याने आपल्या वडिलांना अर्थात पीटर मुखर्जींना दिली होती। मात्र त्यावर पीटर मुखर्जींनी विश्वास ठेवला नाही। शीना बोरा हत्या प्रकरणात राहुल मुखर्जीची चौकशी करण्यात आली। तो त्यावेळी गप्प का बसला याबाबतही विचारणा करण्यात आली। शीनाबाबत काहीतरी वाईट घडलंय याची कुणकुण राहुलला लागली होती। शीना बेपत्ता झाल्याच्या दिवशी तिनं ब्रेकअपचा मेसेज पाठवल्याची कबुली राहुलनीच दिली आहे। राहुल शीना से शादी करना चाहते थे, होगा, चाहता होगा। कभी इस बारे में आपसे बात की है? मेरे से नहीं, मैं इस समय बताना ना, व्यक्तिगत कोई बातें होती नहीं थी मेरे से। एक बार मिलवाया था कि वो एक क्लोज फ्रेंड है। जब वो यहाँ आए थे तो भाई अपने ग्रैंड पेरेंट्स के पास आए थे, तो मैं भी आते जाते, घर ऊपर नीचे हम लोगों के आते जाते मिलना जुलना हो जाता है। तो कि भाई ये राहुल की फ्रेंड है, ये बहुत क्लोज हैं। तो जो इतना क्लोज देखा तो प्रोज्यूम आदमी कर सकता है कि भाई ये रिश्ता आगे ही जाएगा। सर, राहुल यहाँ पर शीना के साथ कभी आए? हाँ, बताया ना, 2011 में एक बार जो मेरी से यहाँ मुलाकात हुई, ग्रैंड पेरेंट्स के पास आए हुए थे, अपने नाना नानी से मिलाने लाए। 1-2 दिन के लिए शायद आया था। उसी दौरान मैं गुजरते हुए मुझे भी रोक लिया गया कि मिल लो, क्योंकि मैं ज़्यादा मिलना 2012 में भी राहुल यहाँ आए। उसके बाद तो फिर वो यहीं आके रहते थे ज़्यादा टाइम, कुछ 2 महीने कुछ समय बाद शायद वो। शीना 2012 में कभी यहाँ पर आए देहरादून में? नहीं, देखो ऐसा है, मैं डेट्स में बहुत पुअर हूँ। आप मेरे से सवाल पूछेंगे 12, 11, 10 और मैं गलत दे दिया, फिर आप कहोगे ये 12 का था, 11 का था, जैसे मीडिया का होता है, तो उसका मैं कुछ नहीं कह सकता। एक बार वो आई थी, वो लगभग 2012, जहाँ तक मेरी वो है वो भी मैं ठीक नहीं कह सकता। इंद्राणी मुखर्जीच्या आयुष्यात 1 अफेअर आणि 3 लग्न झाली, ज्यामध्ये पहिलं लग्न सिद्धार्थ दास सोबत झालं, दुसरं संजीव खन्ना सोबत आणि तिसरं पीटर मुखर्जी सोबत।
पीटर मुखर्जींसोबत लग्न झाल्यानंतर इंद्राणीचा करिअर ग्राफ उंचावला. एका मध्यमवर्गीय घरात वाढलेली मुलगी हाय प्रोफाईल वर्गात गणली जाऊ लागली आणि इथंच सुरू झाला लव्ह, प्रॉपर्टी आणि मर्डरचा प्रवास. बिहाइंड एव्हरी ग्रेट फॉर्च्यून देअर इज अ क्राईम असं वाक्य प्रसिद्ध लेखक बाल्झॅक यांचं आहे. इंद्राणी मुखर्जीचा करिअर ग्राफ आणि शीना बोरा मर्डर मिस्ट्री पाहता हे वाक्य तिच्याबाबत तंतोतंत खरं ठरताना दिसतंय. शीना आणि मिखाईल ही इंद्राणीच्या पहिल्या अफेअरमधनं झालेली 2 मुलं, ज्यांची ओळख इंद्राणीनं शीनाच्या खुनाबाबत कबुली देईपर्यंत बहीण भाऊ अशी करून दिली होती. या खुनात इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्नाही सहभागी होता. त्यामुळं पीटर मुखर्जींसोबत लग्न झाल्यावरही संजीव आणि इंद्राणी रिलेशनमध्ये होते ही बाब समोर येत असल्याचा अंदाज व्यक्त होतोय. संजीव खन्ना is from my school. He's from Mayo College Ajmer. I'm from Mayo College Ajmer. My son is from Mayo College Ajmer. Besides that, he used to live close to my house in Hastings. He's a member of my club, the Cricket and Football Club. And I think Sanjeev Khanna is a very fine man, a wonderful human being, and an excellent club member. I saw Indrani from when she was married, when newly married. I saw them as a lovey-dovey couple. I saw them making a baby, and when the baby was born, we were very happy that they have a baby. पैशाची भूक पूर्ण करण्यासाठी इंद्राणी मुखर्जीनं नैतिक अनैतिकतेच्या सगळ्या सीमा ओलांडल्या. अमाप पैसा या फॅक्टरवर ती फोकस्ड होती, जो तिने मिळवलाही. आर्म्स ऍक्ट अंतर्गत शीनाच्या ड्रायव्हर शामरायला अटक झाली नसती आणि त्यानं खुनाची कबुली दिली नसती तर कदाचित इंद्राणी पकडलीही गेली नसती. राहुल मुखर्जी आणि पीटर मुखर्जी हे वडील मुलगा, तर शीना आणि इंद्राणी आई मुलगी. पीटर आणि इंद्राणीचं लग्न झालेलं होतं, तर शीना आणि राहुल लिव्ह इन मध्ये होते. या चौघांमध्ये नात्याचा विचित्र पेच निर्माण झाला, ज्याचा राग इंद्राणीच्या डोक्यात होताच गेल्या 24 तासात या रागातूनच इंद्राणीनं शीनाची हत्या केल्याची बाब चर्चेत होती. मात्र आता या प्रकरणात शीनानं संपत्तीतला वाटा मागणं हा भागही समोर येतोय. त्यामुळे हे प्रकरण प्रॉपर्टीच्या वादातनंच झालंय का याचाही शोध पोलीस घेत आहेत. समीर जावळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, नवी मुंबई.